एक राजा असतो, त्या राजाला खूप असे प्रश्न पडतात. त्याच्यापैकी जे 2 प्रश्न असतात ते त्याला झोपूच देत नाही. तो सगळ्यांना विचारतो, त्याच्या राजदरबारामधील सगळ्या लोकांना विचारतो, सगळ्यांना विचारत असतो. कोणी त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. एकदा त्याच्या राजमहालासमोरून एक फकीर चाललेला असतो. त्या फकीराला तो आपल्या सैनिकाकडून आतमध्ये बोलवतो. सैनिक त्याला आतमध्ये घेऊन येतात. आतमध्ये घेऊन आल्यानंतर राजा त्याला म्हणतो, मी खूप व्याकुळ झालो आहे, मला 2 प्रश्न पडले आहेत ज्यांनी की मला झोप येत नाही. कोणीच त्याचं उत्तर देऊ शकलं नाही. तू त्याचं उत्तर देऊ शकतो का? तो म्हणतो, मी प्रयत्न करेल, विचारा प्रश्न. तो पहिला प्रश्न विचारतो, पृथ्वीचा मध्यभाग कुठला? तर पृथ्वीचा मध्यभाग कुठला हा प्रश्न राजाने त्या फकीराला केल्यानंतर त्याच्या हातामध्ये एक काठी असते, ती तो जमिनीवरती उभा करतो. जमिनीवरती उभा केल्यानंतर तो पृथ्वीचा मध्यभाग हाच. दुसरा कुठला तो तुम्ही दाखवा. आणि राजाला काय माहिती हे उत्तर पटतं आणि तो खूप खुश होतो. तो त्याला खूप धन्यवाद देतो. तो म्हणतो, मला झोप येत नव्हती ह्या 2 प्रश्नामुळे, त्यापैकी एक प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं. आणि त्या फकीराला म्हणतो, तुम्ही माझे गुरु झालात, कारण की तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. तुम्ही माझ्यासाठी सर्वस्व झालात. कृपया करून आता माझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या. दुसरा प्रश्न विचारण्या अगोदर फकीर त्याला म्हणतो, तू मला म्हणत आहे की मी तुझा गुरु झालो आहे, तरी देखील तू वरती राजस्थानावरती बसला आहे, मी खाली आहे. तो राजा उतरून लगेच खाली येतो, खाली बसतो आणि त्याला म्हणतो, तुम्ही जाऊन त्या राजस्थानावरती बसा. त्या फकीराला, फकीर जाऊन राजस्थानावरती बसतो आणि मग हा प्रश्न करतो, माझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर कृपया करून द्या. प्रश्न केलेला असतो, देवाचं काम काय आहे? देव काय करू शकतो? देवाचं काम काय? देव काय करू शकतो? हा प्रश्न ऐकल्यानंतरच फकीर त्याला असं म्हणतो की तू मला गुरु म्हणत आहे, तू मला खाली जमिनीवरती बसवलेलं आहे आणि तू राजस्थानावरती बसलेला आहे. म्हणून तो खाली येतो आणि फकीराला राजस्थानावरती बसवतो आणि परत म्हणतो, कृपया करून लवकर करा, कारण की मी कितीतरी दिवस झोपलो नाही, मी खूप व्याकुळ झालो आहे. देव काय करू शकतो? देवाचं काय काम आहे? फकीर म्हणतो, देवाचं हेच काम आहे, तो एका सेकंदात राजाला फकीर आणि फकीराला राजा करू शकतो.